आपल्या महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीनं प्रतिवर्षाप्रमाणे आयोजित या साप्ताहिक शिबिरामध्ये व्यासपीठावर उपस्थित या शिबिराचे उद्घाटक आणि आमचे मित्र स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे अधिसभा सदस्य आदरणीय डॉक्टर अशोकरावजी टिप्परसे सर, या मौजे चैनपूर येथील सरपंच, उपसरपंच, या शाळेचे मुख्याध्यापक आणि समस्त या चैनपूर नगरीचे उपस्थित ग्रामस्थ, या इथल्या शाळेच्या हे सर्व विद्यार्थिनी ज्यांनी खूप सुंदर अशा प्रकारचे स्वागत गीत गायलं, त्या विद्यार्थिनी, माझ्या महाविद्यालयातील सर्व माझे सहकारी प्राध्यापक वृंद, बंधू आणि भगिनीनो, युवकांचा ध्यास, ग्राम शहर विकास या थीमशी अनुसरून अशा प्रकारचं आपलं हे NSS शिबिर या ठिकाणी संपन्न होत आहे। विद्यार्थी व्यक्तिमत्व विकासाचं एक माध्यम, एक साधन म्हणूनही NSS या युनिटकडे पाहिलं जातं। युवकांमध्ये प्रचंड प्रमाणात कार्यक्षमता असते, प्रचंड एनर्जी असते, प्रचंड उत्साह असतो आणि या एनर्जीचं सकारात्मक रूपांतर जर करावयाचं असेल तर युवकांना योग्य प्रकारच्या कामाची सवय लागली पाहिजे, कष्टाची सवय लागली पाहिजे, हेही त्याच्या पाठीमागचं मूळ उद्दिष्ट आहे। जगामध्ये जेवढं काही परिवर्तन झालेलं आहे, जगाचा जेवढा काही विकास झालेला आहे, जेवढं काही स्थित्यंतर, कायापालट, चेंजेस झालेले आहेत, ती सर्व युवा शक्तीच्या बळावर झालेली आहेत। हा जगाचा इतिहास आहे। त्याच्यामुळे जर बदल अनुकूल घडवून आणायचे असतील, सकारात्मक बदल घडवायचे असतील तर युवा शक्तीचा विधायक कार्यात सहभाग करून घेतला पाहिजे आणि त्याचं एक अतिशय चांगलं अशा प्रकारचं माध्यम हे NSS आहे। NSSच्या माध्यमातूनच आता जे उद्घाटकांनी जे सांगितलेलं आहे, प्रास्ताविकामध्ये माळगे सरांनी जे सांगितलं किंवा टिप्परसे सरांनी जे सांगितलेलं आहे की या माध्यमातून, ह्या स्टेजच्या माध्यमातून, या व्यासपीठाच्या माध्यमातून, या 7 दिवसाच्या या शिबिराच्या माध्यमातून तुमच्या विविध पैलूंचा, तुमच्यामध्ये असलेल्या सुप्त गुणांचा विकास सुद्धा इथं अभिप्रेत आहे। इथं सर्वजण आपण बंधुत्वाच्या भूमिकेतून आलेलो आहोत। इथं आपला जात असेल, आपला धर्म असेल, आपलं वैयक्तिक आपले विचारसरणी असेल, तर सर्व बाजूला ठेवून आम्ही इथं फक्त आणि फक्त या ग्रामचा विकास कशा पद्धतीने करावायचा आहे। ग्रामचा विकास, घेड्याचा विकास म्हणजे तालुक्याचा विकास, तालुक्याचा विकास म्हणजे जिल्ह्याचा विकास आणि या पद्धतीनेच या क्रमाने आपल्या देशाच्या विकासाचं हे एक छोटंसं माध्यम आहे। आणि म्हणून प्रत्येक विद्यार्थ्यांनी इथं आल्यानंतर आपल्याला ह्या 7 दिवसात आपल्याला विविध प्रकारचे कष्ट करावयाचे आहेत, विविध प्रकारचे परिश्रम करावयाचे आहेत, ही खुणगाट आपल्या मनाशी बाळगा। श्रम प्रतिष्ठा जोपासण्याचं हे एक महत्वाचं व्यासपीठ म्हणून NSS आहे। महात्मा गांधीजींनी श्रमप्रतिष्ठेचं महत्व सांगताना असं प्रतिपादन केलेलं आहे की भंग्याच्या कामाचा जे महत्व आहे, ज्या भंग्याच्या श्रमाचं जे महत्व आहे तेच किंबहुना डॉक्टरच्या श्रमाच्या महत्व इतकंच महत्व भंग्याच्या श्रमाचं आहे, असं महात्मा गांधींनी प्रतिपादन केलेलं आहे। कर्मवीर भाऊराव पाटील असं म्हणतात की कपड्याची इस्त्रीची घडी मोडू न देता आपल्याकडून काम कसं होऊ शकेल। घामानं डबडबलेलं शरीर हा तुमचा खऱ्या अर्थानं सुवर्ण अलंकार असतो, खऱ्या अर्थानं दागिना असतो। आणि म्हणून आम्ही बाह्य शरीराकडे जितकं लक्ष देतो, बाह्य देखाव्याकडे जितकं लक्ष देतो, त्याच्यापेक्षा आपल्या या आंतरिक गुणाला आपण चालना दिली पाहिजे, कष्टाला प्राधान्य दिलं पाहिजे, परिश्रमाला प्राधान्य दिलं पाहिजे, कारण तो खऱ्या अर्थानं दागिना आहे। एखाद्या कार्यक्रमाला जात असताना आपण म्हणजे
आपलं बाह्य देखावा, बाह्य सौंदर्याकडे आपण जास्त लक्ष देतो. मग कपड्याची इस्त्री असेल, डिओड्रंट सारखं हे असेल, विविध प्रकारचे केमिकल्स आम्ही वापरतो, फेस वॉश वापरतो, परंतु त्याच्यापेक्षा महत्व आम्हाला त्या घामानं डबडबलेल्या शरीराला दिलं पाहिजे. आणि म्हणून तशा प्रकारची सवय आपल्याला आपल्याला लागणं गरजेचं आहे. आणि म्हणून या 7 दिवसाच्या याच्यामध्ये आपल्याला जे आपले कार्यक्रम अधिकारी जे आपल्याला सजेशन्स देतील त्या पद्धतीनं जे नियोजन केलेलं आहे, ज्या समित्या आपल्या केलेल्या आहेत, त्या समित्यावर सोपवलेली जी जबाबदारी आहे ती जबाबदारी व्यवस्थितपणे पार पाडणं हे या कालावधीत तुमचं कर्तव्य आहे. आपल्याकडे दुर्दैवानं भुरळ पाडणाऱ्या अनेक गोष्टी समाजामध्ये आहेत ज्या तुम्हाला या परिश्रमापासून दूर नेण्यास भाग पाडतात. जर आपण लक्षात घेतलं तर कालचीच न्यूज आहे की ऑनलाईन गेमिंगच्या माध्यमातून 14,000 कोटीचा जीएसटी आगामी वर्षामध्ये शासनाला प्राप्त होणार आहे. आणि तुमच्या समोर काय आदर्श आहे? ऋतिक रोशन असेल, अजय देवगण असतील, ज्यांना तुम्ही खूप आयडियल आयकॉन समजता, ते अशा प्रकारच्या या जुगार खेळण्यासाठी तुम्हाला प्रवृत्त करत आहेत. जाहिरात तर कशी असते बघा, म्हणजे घर बसल्या तुम्ही कमवा, भरपूर पैसे कमवा, बसल्या बसल्या कमवा, फक्त त्या रमी सर्कल मध्ये जावा आणि तुम्ही गेम खेळा आणि पैसे कमवा. आणि तिथं ते वैधानिक इशारा दिलेला असतो आणखी, इसकी लत लग सकती है, आर्थिक जोखीम हे असते, त्या पद्धतीनं 18 वर्षाच्या पुढील त्यांनी खेळावं. असं हे एक उदाहरण आहे. हे एक उदाहरण आहे की तुम्हाला भटकवण्यासाठी किंवा तुम्हाला दिशाहीन करण्यासाठी तुम्हाला भुरळ पाडणाऱ्या अनेक बाबी समाजामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं तुमच्या समोर असतील. परंतु त्यापासून अलिप्त राहून आम्हाला आमचं करिअर, आमचं व्यक्तिमत्व जर बनवायचं असेल, सकारात्मक बनवायचं असेल, तर त्यासाठी अशा प्रकारच्या NSSच्या माध्यमातून योग्य त्या परिश्रमाची सवय लावणं इथं गरजेचं आहे. आम्ही घरी काय काम करत असो नसो, परंतु इथं आम्हाला प्रत्येक जणाला एका लेवलवर सर्वजण समपातळीवर येऊन सर्वांनी सर्व प्रकारचे श्रम इथं करणं अभिप्रेत आहे. आणि मला असं वाटतंय की ते तुम्ही करताल आणि त्या पद्धतीनं या शिबिराचा तुम्ही स्वतःच्या विकासासाठी त्याचा अधिकाधिक लाभ करून घ्या. एवढंच या ठिकाणी मला या ठिकाणी सांगायचंय. जे कुठल्याही प्रकारची म्हणजे गरज भासली, आताच उपसरपंचांनी आपल्याला आश्वासन दिलेलं आहे की जे काही गरज भासेल कोऑर्डिनेटरच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत आपल्या गरजा आपण सांगूयात. 7 दिवसामध्ये एक अनुकूल खूप छान अशा प्रकारचं कोऑर्डिनेशन करून, चांगल्या प्रकारचं समन्वय करून आम्हाला इथं म्हणजे विकास घडवून आणण्यासाठी प्रयत्न करावयाचे आहेत. आणि त्या पद्धतीची सवय आपल्याला लावून घेणं गरजेचं आहे. आदरणीय डॉक्टर टिप्परसे सर, आपण खूप छान पद्धतीने आमच्या विद्यार्थ्याला NSSचा जवळपास इतिहास सांगितला. तद्वतच आपण राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 या संबंधीही आपण अलर्ट केलेलं आहे विद्यार्थ्याला. तर हे सर्व बदल हा निसर्गाचा नियम असतो. म्हणजे त्या बदलाला सामोरं जाण्याची आपली मानसिकता आपली असली पाहिजे, तयारी असली पाहिजे. आणि त्या अनुषंगानं येणाऱ्या काळामध्ये जे बदल घडून येतील त्याला सामोरं जाण्याची तुम्ही तयारी ठेवा. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून असेल, या NSSच्या माध्यमातून असेल, या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं आपलं शिबिर आपण तुमच्या माध्यमातून एक चांगल्या पद्धतीनं शिबिराचा कार्यक्रमाचा आपण लाभ घेऊ, आपण काम करूयात आणि सर्व ग्रामस्थांचं सहकार्य मिळेल. एवढंच बोलतो मी आणि मी माझी लांबत चाललेलं माझा अध्यक्षीय समारोप थांबवतो. धन्यवाद.